जे आपली जेन्युइन लाईफ आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे एखादं जीवन आहे, त्याला समजा खूप प्रॉब्लेम्स होतात हेल्थबद्दल असतील किंवा बऱ्याच गोष्टी, आणि तर मग ह्याला नीट कशी करायची? कारण काही काही लोक असं म्हणतात की ह्याच्यावर काही उपाय नाही, म्हणजे तिथं डॉक्टरही थांबतात, तिथं काय केलं पाहिजे? म्हणजे सगळीकडून जर एकाच वेळेला खूप सारे प्रॉब्लेम्स आले तर सगळ्यात आधी माणूस काय करतो, बाहेर त्याचं काहीतरी रिझन शोधतो की कोणी काहीतरी केलंय बहुतेक म्हणून हा प्रॉब्लेम आलेला आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. सगळ्यात आधी माणूस बाहेर शोधतो, हेच रूट कॉज आहे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह न होण्याचं. कारण प्रॉब्लेमची सुरुवात ही स्वतःपासून असते. एक तर रस्ते सगळे बंद झाल्यासारखी सिच्युएशन केव्हा येते किंवा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन केव्हा येते, बेसिक रिझन्स हे असतात की एक तर स्वतःच्या सप्तचक्रांमध्ये ब्लॉकेजेस तयार झालेले आहेत, एक तर हे. दुसरी गोष्ट, शनिदेवांची 7.5 किंवा महादशा हे जे 2 महत्वाचे कालावधी आहेत. तिसरं रिझन आहे पितृदोष, आणि चौथं रिझन आहे आपले जे कुलदेवता आहेत त्यांचा विसर पडलेला आहे किंवा त्यांचा जो काही कुळधर्म कुळाचार्य हा व्यवस्थित केला जात नाही. हे मेजर रिझन्स असतात. आणि या पलीकडे जाऊन अगदी 10 to 15% किंवा अगदी 20% ब्लॅक मॅजिक सारखे प्रकार असतात. बाकी 80% हे सॉल्व्ह होण्यासारखेच असतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.